त्याच्यामध्ये पहिला आपल्याकडे काही प्लॅन येतो. आपल्याकडे असा नॉर्मल प्लॅन येईल. ओके. त्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिला बीम लेआउट आणि कॉलम पोझिशन सेट करतो. ओके. कॉलम पोझिशन सेट केल्यानंतर आपण काय करणार आहे, की याच्यामध्ये आपण सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करणार आणि तोच प्लॅन आपण स्टॅडमध्ये इम्पोर्ट करणार आहे. ओके. आता सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी पहिला बीम लेआउट माहिती पाहिजे. ऑटोकॅड येत आहे ना. आता याच्यामध्ये पहिला कॉलम पोझिशन बघून, की कॉलम पोझिशन तुमचे जे काही स्लॅब आहेत, आपण किती मोठा प्लॅन असतो ते आपण त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करतोय. ओके. किती मोठा प्लॅन असेल तर आपण त्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये, छोट्या छोट्या स्लॅबमध्ये डिवाइड करतोय. तेव्हा बेडरूम, त्यानंतर मास्टर बेडरूम आहे, त्यानंतर WC बाथ आहे. ओके. त्यानंतर किचन, हॉल, हे आपण काय केलं, छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याला डिवाइड करतोय. डिवाइड इन द सेन्स की आपण त्याला एक बीम लेआउट त्याच्यामध्ये क्रिएट करतोय, जेणेकरून तुमचे आपोआप छोटे छोटे स्लॅब क्रिएट झाले. ओके. या पद्धतीने बीम लेआउट क्रिएट करतो. तेव्हा तुमचे बीम तुमच्या पूर्ण प्लॅनमध्ये कुठून कसे फिरणार आहे ते आपण पहिला काय केलं, की डिफाईन केलं. डिफाईन केल्यानंतर राईट क्लिक, सिलेक्ट सिमिलर, कंट्रोल C, कंट्रोल V. पहिला फक्त बीम लेआउट आपण साईडला कॉपी करून घेतला. आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं, की सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करणार. आता सेंटर लाईन ड्रॉ करताना पहिला तर आपल्याला लेअर क्रिएट करावं लागेल. ओके. लेअरसाठी काय कमांड आहे, LA एंटर. कारण की ज्यावेळी तुम्ही स्टॅडमध्ये इम्पोर्ट कराल तर तुम्हाला पहिलाच हे विचारेल की कोणता लेअर तुमचा इम्पोर्ट करायचा. त्यामुळे काम करताना नेहमी लेअरमध्ये करायचं ऑटोकॅडमध्ये. ओके. त्यामुळे इथे एक लेअर क्रिएट केला सेंटर लाईन. त्याला जेवढे कॉर्नर पॉईंट्स असतील ते मार्क करून घेतो आपण. रेफरन्ससाठी घेतो कारण की आपल्याला सेंटर लागेल त्यासाठी. एक्सेल एंटर, V एंटर. जेवढे व्हर्टिकल बीम आहेत पहिला ते मार्क करून घेतले. ट्रायंगल येईल आपल्याला इथे सेंटर पॉईंट. एक्सेल एंटर, V एंटर. कन्स्ट्रक्शन लाईन येईल, कन्स्ट्रक्शन लाईन. सगळे व्हर्टिकल मार्क केल्यानंतर XL एंटर, H एंटर. ट्रिम करून घ्यायचं आहे. CR डबल एंटर. जिथे बीम नाही आहेत ते पहिला सगळे ट्रिम करून घेतले मी.
आता लेअर ऑफ केला तरी चालेल बीमचा. इकडे एक लाईन ड्रॉ करून ठेवते मी, कारण की आपल्याला नंतर तो लेअर उडवायचा आहे, म्हणजे डिलीट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही लाईन लागेल जी आपल्याला सिलेक्ट सिमिलर करता येईल. त्यासाठी इकडे फक्त ज्या लेअरची, जी सेंटर लाईनचा जो लेअर आहे त्याची फक्त लाईन ड्रॉ करून ठेवली, जी नंतर लागणार आहे आपल्याला. हां, फक्त ती लागेल नंतर आपल्याला डिलीट करताना. त्यानंतर दुसरा एक लेअर क्रिएट करायचा, जो आपल्याला स्टॅटसाठी उपयोगाला येईल. जो मेन लेअर आहे तो आपल्याला इम्पोर्ट करायचा. आता ह्याच्यामध्ये जर मी हा बीम सिलेक्ट केला तर हा काय होतो, हा थ्रोट सिलेक्ट होतो. ओके, आता आपल्याला जितके पॉईंट्स आहेत, आता स्टॅट जे आहे स्टॅट मोस्टली नोड पॉईंटवरती चालतं. नोड पॉईंट म्हणजे काय की त्याचा तुमचा जेवढा काही प्लॅन आहे तो तुमच्या छोट्या छोट्या पार्टमध्ये जर डिवाइड असेल तेवढं त्याच्यासाठी बेटर आहे. फॉर एक्झाम्पल की आता हा बीम आहे, तर हा बीम त्याला डिवाइड पाहिजे की इथे एक पॉईंट येईल, इथे एक नोड येईल, इथे एक नोड येईल. जिथे जिथे तुमचे जॉईंट आहेत, कनेक्शन आहेत, तिथे तिथे तुमचे नोड पॉईंट्स येतील आणि तेवढे तुमचे छोटे छोटे बीम क्रिएट झाले पाहिजे. त्यासाठी पहिला आपल्याला एक लेअर क्रिएट करावं लागेल. L8 एंटर, सेंटर लाईन स्टॅट. ओके, CLSTD मी नाव दिले त्याला. पुन्हा लाईन कमांड. आता नेहमी याच्यामध्ये ऑर्थो मोड ऑन ठेवायचा. ऑर्थो मोड माहिती आहे ना, F8. ओके, नेहमी काम करताना ऑर्थो मोड ऑन ठेवून काम करायचं. आता मी समजा इथून चालू केलंय, इथून चालू करताना पहिला आपल्याला इथं क्लिक करावं लागेल. आता इथे काही इंटरसेक्शनचा एक पॉईंट येईल, इंटरसेक्शन येईल. ओके, इंटरसेक्शन. आता इथं परपेंडिक्युलर आला तर तिथे क्लिक कधी करायचं, एकतर परपेंडिक्युलर आल्यानंतर किंवा एंड पॉईंट, या दोनच गोष्टी आल्या तरच क्लिक करायची. इंटरसेक्शन आला तर क्लिक करायचं नाही. आता इथे काय आलंय, परपेंडिकुलर एंड पॉईंट. एवढे आउटर ते पहिला ते मार्क करून घेऊ. इथं इंटरसेक्शन आला होता, असं इंटरसेक्शन आला तर नाही क्लिक करायचं. ओके, थोडासा मूव्ह केला तरी तुम्हाला मिळून जातो तो पॉईंट, थोडासा मूव्ह करायचा.
नाही आहे, नाही आहे, तुमची प्लेट नाही क्रिएट होत मग. क्लोज पॉलिगॉन क्रिएट नाही होत, त्यासाठी हे तुमचा क्लोज पॉलिगॉन क्रिएट झाला पाहिजे. थोडंसं झूम केला की ते होऊन जातं ॲडजस्ट. जर इंटरसेक्शन हां कुठली पण घे, तसं काय नाही. फक्त डबल लाईनवरती लाईन मारू नका फक्त, कारण की याच्या आधी पुन्हा जर तुम्ही इथून चालू केला याच्यावर डबल, तर तिथे डबल बीम क्रिएट होतील टॅगमध्ये. त्यामुळे एकदाच जिथून चाललंय ते एकदाच क्लिक करत एकदाच इथून लाईन ड्रॉ करायची, एकदा दॅट्स इट. आता ही जी लाईन ड्रॉ केली होती आपण, ती रेफरन्ससाठी गेली होती. राईट क्लिक, सिलेक्ट सिमिलर, डिलीट. जो आधीचा लेअर होता तो सगळा डिलीट झाला आहे. तर आपलं हे जे काही काम आहे ते सेपरेट सेव्ह झालेलं आहे. ओके, सेपरेट सेपरेट छोट्या छोट्या पार्टमध्ये प्रत्येक बीम आपण डिवाइड केलेले आहेत. आता हा प्लॅन आपल्याला कॉपी करायचा. कंट्रोल-C, नवीन टॅब ओपन केली ऑटोकॅडची, त्याच्यामध्ये कंट्रोल-V, कंट्रोल-V करून 0,0,0 एंटर. ओके, एक्स वाय झेड ॲक्सिसला तो डायरेक्टली प्लॅन तुमचा सिलेक्ट, कारण की तुम्ही कोणताही घ्या, तुम्ही कोणताही सॉफ्टवेअर ओपन केला, स्टॅड, ई टॅब किंवा कोणत्याही, तुमचे दोन गोष्टी कॉमन असतील, एक तर युनिट आणि दुसरा म्हणजे ॲक्सिस. हे दोन गोष्टी असणारच असणार आहेत. ओके, एक्स वाय झेड ॲक्सिसला इथे तुमचा प्लॅन डायरेक्टली सेट होईल. आता याच्यामध्ये हा जो प्लॅन होता, हा प्लॅनचं युनिट काय होतं, इंचेसमध्ये. ओके, इंचेसमध्ये. पण आपण ज्यावेळी स्टॅडमध्ये इम्पोर्ट करतो, स्टॅडचं आपण युनिट काय सेट करणार आहे, किलोमीटर, मीटर. ओके, मग तुमचं दोन्ही फाईलचं युनिट सेम पाहिजे. ऑटोकॅड आपण इम्पोर्ट करतो त्याचं सुद्धा मीटरमध्ये पाहिजे, आणि स्टॅड आपण मीटरमध्येच सेट करणार आहे. त्यामुळे दोन्ही सॉफ्टवेअरचे तुमचे युनिट सेम असतील तरच तुमची फाईल त्याच्यामध्ये इम्पोर्ट होईल. ओके, आता आपण जी स्क्रीन फाईल ओपन केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला याची युनिट सेट करता येईल. ओके, युनिट सेट करण्यासाठी डॅश DWG युनिट, डॅश DWG युनिट. ओके, आता आपले इंचेसमध्ये आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तो डॅश DWG युनिट एंटर. ओके, इथे टॅब ओपन होईल. आपल्याला कन्वर्ट कशात करायचं आहे, मीटरमध्ये. किती नंबर आहे त्याचा, 6. टाईप 6, एंटर. इथं काय आलं, सायंटिफिक नंबर हवे ते डेसिमल, आपण डेसिमलमध्ये हवं, सायंटिफिक काम नाही करत. डेसिमलसाठी टाईप 2, इथं कन्वर्जन आहे प्रिसिजन 4, टाईप 4, एंटर. त्यानंतर एससाठी वाय, एंटर, वाय, एंटर, वाय, एंटर, वाय, एंटर. प्लॅन तुमचा डिरेक्टली मीटरमध्ये कन्वर्ट होईल. ओके, आता एक क्रॉस चेक म्हणून आपण घेऊ.
15 फूट 10 इंच आणि त्या प्लॅनमध्ये सुद्धा चेक 4.81. ओके, कन्वर्ट करून बघितलं तर नक्की तुम्हाला तेवढंच मेजरमेंट मिळेल मीटरमध्ये. 15 फूट 10 इंच जर तुम्ही कन्वर्ट केला मीटरमध्ये तर 4.81 मीटरमध्ये तुम्हाला समथिंग मिळून जाईल. ओके, म्हणजे प्लॅन तुमचा इथे कन्वर्ट झालेला आहे. ओके, आता हा प्लॅन सेव्ह करताना सेव्ह ॲज अ DXF करायचं. DXF फॉर्मॅट आहे, तर DXF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून आपल्याला त्याच्यामध्ये इम्पोर्ट करायचं आहे. क्लिक सेव्ह ॲज. सेव्ह ॲज इथे फॉर्मॅट आहे. कशात सेव्ह करायचं आपल्याला? DXF फॉर्मॅट सिलेक्ट केला. DXF फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला. आता तुमचं पूर्ण ऑटोकॅड क्लोज करायचं. कारण की जर तुमचा ऑटोकॅड सायमल्टेनियसली ओपन असेल तर तुमचा प्लॅन इम्पोर्ट नाही होत. ओके, ऑटोकॅड पूर्ण क्लोज करून घेतला आणि मग स्टॅड ओपन केला. ओपन स्टॅड. ओके, स्टॅड ओपन केल्यानंतर आता आपण काय करतो डायरेक्ट, आता तुम्ही कधीही पण कोणत्याही कन्सल्टन्सीमध्ये गेला तर या पद्धतीनेच काम चालतं. ओके, तुमच्याकडे प्लॅन येतो, प्लॅन आल्यानंतर कॉलम पोझिशन सेट करतात. कॉलम पोझिशन सेट केल्यानंतर आपण त्याच्यावरती बीम लेआउट घेतो. बीम लेआउट दिल्यानंतर त्याचा सेंटर लाईन ड्रॉ केला जातो. ते फायनल होतं तुमचं कॉलम आणि बीम जे काय असतील ते फायनल झाल्यानंतर तुम्ही ज्या डिझाईनला घ्याल त्याच्या आधी तुम्हाला त्याचा पूर्ण सेंटर लाईन ड्रॉ करावा लागतो आणि मग तो स्टॅडमध्ये इम्पोर्ट करून त्याचं मॉडेलिंग होतं. मॉडेलिंग झाल्यानंतर ॲनालिसिस झाल्यानंतर डिझाईन. ह्या स्टेप्स आहेत. हे आपल्याला इथे फॉलो करायचे. आता आपला जो पार्ट चालू झाला आहे हा मॉडेलिंगचा पार्ट चालू झाला आहे. ओके, सेंटर लाईन वगैरे हे आता आपलं सगळं झालेलं आहे. ऑटोकॅडमधून आता आपण डायरेक्ट इम्पोर्ट करणार आहे ऑटोकॅडची फाईल स्टॅडमध्ये. ओके, आता ही मेन विंडो आहे स्टॅडची. क्लिक ऑन न्यू प्रोजेक्ट. ओके, सिलेक्ट स्पेस, जे काय नाव असेल नाव सांगायचं. तुमचं नाव सांगा, म्हणजे त्या नावाने मी सेव्ह करेन. आणखी भरपूर प्रोजेक्ट आहेत. क्लिक ऑन ॲड बीम. मेन विंडो स्टॅडची, याच्यामध्ये ॲड बीम केल्यामुळे आपल्याला हे ग्रीड लाईन्स आले या क्लोज करून घ्यायचे. ओके, या विंडोमध्ये इथे आपल्याला सगळे व्ह्यूचे ऑप्शन दिलेले आहेत. 3D व्ह्यू, 2D व्ह्यू, इथे ॲक्सिस दिलेला आहे. XY Z ॲक्सिस. ओके, वाय ॲक्सिस कसा आहे आपला? अपवर्ड आहे. ओके, म्हणजे जे तुमचे कॉलम पोझिशन्स असतील त्या सगळ्या वाय ॲक्सिसला असतील आणि जो फ्लोअर प्लॅन असेल तो एक्स आणि झेड ॲक्सिसला बसेल. ओके, आता प्लॅन आपल्याला डिरेक्टली इम्पोर्ट करायचं आहे. तो गो टू फाईल, इम्पोर्ट, DXF. ज्या फॉर्मॅटमध्ये आपण सेव्ह केला होता DXF फॉर्मॅटमध्ये, त्या फॉर्मॅटचे इथं ऑप्शन आहे DXF इम्पोर्ट. ओपन ॲक्सिस. आता तुमचा वाय व्हर्टिकल ॲक्सिस आहे. ओके, सो वाय अप. ते आपलं कॉलम पोझिशन सेट होतील. वाय अप. ओके, युनिट काय? किलोमीटर मीटर. ओके, किलोमीटर मीटर ते पर मीटर मीटर ते आपोआप सेट होईल. आपण डायमेन्शन चेक केलेलं पण आलं. डायमेन्शन चेक केलं होतं आपण. तुमचा जो सेंट्रल लाईन प्लॅन आहे तो थ्रू आउट इकडे इम्पोर्ट होईल. एकदा बीम चेक करायचे.
सेपरेट सेपरेट आहेत का? त्याच्या वेळेस जर तुम्ही लेअर डिलीट नसाल केला तर तुमचा तो लेअर इम्पोर्ट केला जातो, जो आपण आधी ड्रॉ केला होता येलो कलरमध्ये. तो लेअर तुमचा इम्पोर्ट केला जातो. तो लेअर जर इम्पोर्ट झाला तर तुमचा स्लॅब क्रिएट नाही होत. ओके, आता प्लॅन इम्पोर्ट केल्यानंतर इथे हे व्ह्यूचे ऑप्शन आहेत. 3D व्ह्यू ठेवला तर तुम्हाला पूर्ण प्लॅन 3D मध्ये मिळेल. इथे ॲक्सिस दिलेले आहेत, व्ह्यू फ्रॉम वाय, व्ह्यू फ्रॉम एक्स, व्ह्यू फ्रॉम झेड. त्यानंतर इथे आहेत हे कर्सर आहे. ओके, हा काय, हा बीम कर्सल आहे. आता जर बीम कर्सलने मी बीम सिलेक्ट करतोय तर बीमच सिलेक्ट होतील फक्त. ओके, त्याच्यानंतर नोड कर्सल आहे. नोड कर्सल जर घेतला आणि मी बीम सिलेक्ट करायला गेलो तर बीम सिलेक्ट होणार नाही. ओके, जर त्या जागी मी इथे नोड सिलेक्ट केले तर तेवढे सिलेक्ट होतील. नोड म्हणजे काय, तुमचे सगळे रेफरन्स पॉईंट येतील मध्ये. जिथे जिथे तुमचं कनेक्शन आहे तिथे तिथे आपल्याला रेफरन्स मिळतील, रेफरन्स पॉईंट. आणि सगळं काम चालतंय हे नोड पॉईंटवरतीच चालतंय त्याच्यामध्ये. आणि ते नोड पॉईंट मिळण्यासाठी आपण काय केलंय, AutoCAD सेपरेट सेपरेट बीम ड्रॉ केले. आता जे रेड कलरमध्ये आपण जे ड्रॉ केले ते त्याच्यासाठी केले. जर तुम्ही हे केला नसतात की सेपरेट सेपरेट तर तुमचे इथे या बीमसाठी 2च नोड आले असते, एंड टू एंड ठिकाणी इथे असेच नोड आले असते. ओके, मग त्यासाठी परत तुम्हाला इथे आल्यानंतर पुन्हा तो डिवाइड करा बीम, पुन्हा त्याचं डिस्टन्स टाका. त्याच्यापेक्षा आपण जे काही काम करायचं आहे ते AutoCADमध्येच काम करून इकडे डिरेक्टली इम्पोर्ट करायचं. तर आता ते न्यू प्रोजेक्ट पासून परत एकदा सांगा काय काय तुम्ही कमांड ओके, स्टॅड ओपन केलं. ओके, स्टॅड ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट घेतला. ओके, न्यू प्रोजेक्ट नंतर स्पेस, स्पेस नंतर इथे जे काही तुमचं फाईलचं नाव असेल ते फाईलचं नाव सेट केलं इथे. त्याच्यामध्ये आहे ना तुमचे ॲक्सिस, आता आपण काय करतोय ते स्पेस कन्सिडर करतोय. जर तुम्ही फ्लोअर घेतला तर तुमच्या प्रत्येक फ्लोअर वाईज येईल. तर मोस्टली जे काही काम चालतंय ते स्पेसमध्येच चालणार आहे. आपले जे काही कामं आहेत आपली ती सगळी स्पेसमध्येच चालणार आहेत. इथे सुद्धा तुम्ही इमेज सेट करू शकता. केल्यानंतर मीटर, नेक्स्ट, ॲड बीम, फिनिश. ब्लँक प्रोजेक्ट ओपन होईल तुमचा. हे ज्या ग्रीड लाईन्स आहेत त्या क्लोज केल्या. क्लोज केल्यानंतर फाईलमध्ये गेलं. फाईलमध्ये जाऊन इम्पोर्ट. ओके, इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट आपण जी फाईल सेव्ह केली कोणत्या फॉर्मॅटमध्ये गेली होती, DXF. त्यामुळे DXF सिलेक्ट केली. इम्पोर्ट, जी फाईल सेव्ह केली होती फाईल सिलेक्ट केली. देन ओपन. ओपन केल्यानंतर ॲक्सिस इथे विचाराल, इथे कोणता ॲक्सिस अपवर्ड ठेवायचा. आपला कोणता ॲक्सिस अपवर्ड आहे, वाय ॲक्सिस अपवर्ड आहे, त्यामुळे सिलेक्ट वाय. ओके, युनिट, किलोमीटर, मीटर. हां, हा जो आहे हा ॲक्सिस येईल, जो AutoCADमध्ये आहे तो डिलीट करावा लागेल आपल्याला. येस, त्यानंतर टॉप व्ह्यू घेतला. डायरेक्ट प्लॅन तुमचा इम्पोर्ट होईल. ओके, तिथे जर क्रॉस चेक करायचं असेल तुम्हाला, जर डायमेन्शन व्यवस्थित आलेले आहेत तर डिस्प्ले टू डिस्प्ले नोट, डिस्प्ले नोट टू नोट डायमेन्शन जे AutoCADमध्ये ते जिथं आहे का, तुमचा प्लॅन बरोबर आहे त्या युनिटमध्ये इम्पोर्ट झालेला आहे. ओके,
जमेल करायला सेंटर लाईन ड्रॉ करा. सेंटर लाईन ड्रॉ करून प्लॅन तुमचा CAD-मध्ये इम्पोर्ट करा. CAD-ला तर मला विचार. CAD इन्स्टॉल आहे ना सगळ्यांकडे? हो सर. सर लॅपटॉप हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हा सर, जर एखादा बीम समजा अनफॉर्च्युनेटली जर कंटिन्युअस झाला त्याला डिवाइड करता नाही येत का स्टॅट प्रो मध्ये? काय काय? सर एखादा बीम जर अनफॉर्च्युनेटली चुकून जर पुरा कंटिन्युअस आला तर त्याला आपण ब्रेक नाही करू शकत का स्टॅट प्रो मध्ये किंवा डिवाइड? डिवाइड करू शकतो पण ते परत डबल काम लागतं. त्याच्यापेक्षा बेटर आहे की तो पूर्णच डिलीट करायचा आणि मग नोड तुमचे इम्पोर्ट करायचे इकडे. ते सांगेल मी, कारण की इथे एक आपल्याला क्रिएट करायचंच आहे उद्या, त्यासाठी ठेवलेलंच आहे मी. ठीक आहे सर. सर ते कॅन्टिलिव्हर बीमचं कसं करायचं? कोणता? कॅन्टिलिव्हर बीम साठी? हा वाला. हा. काय करायचं आहे त्यासाठी? समजा आपल्या हॅलो, आवाज ब्रेक होतो तुझा.